नमस्कार. आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित महिना म्हणून ओळखला जातो आणि श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व आहे. श्रावणातील सोमवार हे महादेवाच्या उपासनेसाठी, सेवेसाठी अत्यंत प्रभावी असा वार समजला जातो. म्हणूनच श्रावणी सोमवारी विविध उपाय हे भक्तजन करत असतात. आपल्या मागचे दुःख, त्रास, त्याचबरोबर अडचणी या दूर होण्यासाठी आणि आपल्यावर भोलेनाथांची अखंड कृपा राहण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत, वैकल्य, त्याचबरोबर सेवा या केल्या जातात. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना समजला जातो. यामध्ये केलेले उपाय हे हजारो पटींनी प्रभावी ठरत असतात आणि विशेष करून श्रावणातल्या सोमवारी केलेले उपाय हे आपल्याला शीघ्र फळ देत असतात. म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवारी काही उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे. बरेचसे भाविक हे श्रावणी सोमवारचं व्रत करतात, उपवास करतात, शिवपूजन करतात. त्याचबरोबर विविध सेवा देखील भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी केल्या जातात. त्यामध्येच आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला श्रावणातल्या सोमवारी शिवलिंगासमोर हा एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र श्रावणातल्या सोमवारी जर तुम्ही शिवलिंगासमोर बोलला तर नक्कीच त्याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. बघा, आपल्या पुराणामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक तिथीला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक महिन्याला काही विशिष्ट महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यामध्ये श्रावण सोमवारचे महत्त्व हे अधिक पटीने असते आणि या श्रावण सोमवारी जर आपण विशिष्ट मंत्र शिवलिंगासमोर बोलत असू तर त्याचे शुभ लाभ हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्यामुळे बघा, प्रत्येकाने हा 2च मिनिटाचा उपाय करायचा आहे. आता श्रावणामधले जे सोमवार आहेत त्या प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष, विद्यार्थी कोणीही करू शकतात. याला कशाचंही बंधन नाही. फक्त आपल्याला श्रावण सोमवारीच हा उपाय शिवलिंगासमोर बसून करायचा आहे किंवा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीही चालेल. ज्यांना कोणाला शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नाही आहे किंवा लहान मुलं आहेत त्यामुळे शक्य नाही आहे स्त्रियांना, तर तुम्ही घरामध्ये तुमचं जे देवघरामध्ये शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगासमोर बसून देखील हा मंत्र श्रावण सोमवारी म्हणायचा आहे. तो कशा पद्धतीने म्हणायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची कोणतीही इच्छा असू दे, प्रत्येक व्यक्तीची काही ना काहीतरी इच्छा असते. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायामध्ये यश हवं असतं, कोणाचं लग्न जुळत नाही किंवा कोणाला संतानप्राप्ती हवी असते, त्याचबरोबर कोणाला धनप्राप्ती हवी असते. मुलांसाठी काही इच्छा असतात, आरोग्यासाठी तुमच्या काहीतरी इच्छा असतात, विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठीची इच्छा असते. अशी काहीही तुमची इच्छा असेल तर ती मनामध्ये ठेवून तुम्ही हा मंत्र श्रावणी सोमवारी हा बोलायचा आहे शिवलिंगासमोर. त्याचबरोबर बघा, श्रावणातल्या सोमवार दिवशी काही विशिष्ट सेवा केल्याने देखील आपल्याला भोलेनाथांची कृपा प्राप्त होते. त्यामध्ये बघा, आता समजा काही जणांना या माहीत नसतील सेवा किंवा तुम्ही याच्या आधी कधी केलेल्या नसतील तर लक्षात घ्या, या श्रावण सोमवारी तुम्ही शिवलिंगावरती जलाभिषेक हा आवर्जून करायचा आहे, दुग्धाभिषेक करायचा आहे. जलाभिषेक आणि दुधाचा अभिषेक श्रावण सोमवारी शिवलिंगावर केल्याने आपले जे काही दोष असतात तर ते दूर होतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्यावर भोलेनाथांची कृपा होते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण प्राप्त होते. त्यामुळे बघा, प्रत्येक श्रावणी सोमवारी दुधाने आणि पाण्याने शिवलिंगावर अभिषेक हा आपल्याला आवर्जून करायचा आहे. तुम्ही जर याआधी केलेला नसेल तर नक्कीच तुम्ही आता जेवढे सोमवार आहेत या श्रावण महिन्यामध्ये तर त्या प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावर दुधाने आणि पाण्याने अभिषेक अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर शिवलिंगावर एखादं तरी बेलपत्र हे आपल्याला अर्पण करायचं आहे.
शिवाला प्रिय असणाऱ्या वस्तू, ज्यामध्ये धोत्र्याचं फळ, फूल आहे, त्याचबरोबर पांढरी फुलं आहेत, ही देखील अर्पण करायची आहेत. पण तुम्हाला यापैकी काहीही मिळालं नाही तरी चालेल, पण एक बेलपत्र तरी श्रावण सोमवारी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आणि जे आपण अभिषेकाचं पाणी आहे तर ते आपल्याला बेसिनमध्ये किंवा इकडे तिकडे फेकून द्यायचं नाही, तर थोडंसं पाणी हे आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि ते अभिषेकाचं पाणी आणि जे दूध आहे ते घरातील ज्या आपल्या रोपं आहेत तर त्यांना ते अर्पण करायचं आहे. फक्त तुळशीला आपल्याला अभिषेक केलेलं पाणी जे आहे, महादेवांना किंवा शिवलिंगावर अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करू नका. तर एवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जे भस्म आहे ते शिवलिंगाला लावून घ्यायचं आहे. श्रावण सोमवारी तुम्ही स्वतःला देखील भस्म लावून घ्यायचं आहे. भस्म हे 3 बोटांनी लावायचं आहे. 3 बोटांचा अर्थ आहे ब्रह्मा, विष्णू, महेश. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे नागाची जर मूर्ती असेल तर नागदेवतेची देखील श्रावण सोमवारी पूजा तुम्ही करायची आहे. नागदेवतेला लाह्या, त्याचबरोबर खडीसाखर हे अर्पण करायचं आहे. दूध, कच्चं दूध हे देखील तुम्ही श्रावण सोमवारी नागदेवतेला अर्पण करू शकता. कारण आपण बघतोय महादेवांच्या गळ्याभोवती नाग आहे, त्यामुळे नागाची जर मूर्ती असेलच तुमच्याकडे तर नागदेवतेची देखील श्रावण सोमवारी तुम्ही आता बघूया आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी कोणता मंत्र हा शिवलिंगासमोर बसून म्हणायचा आहे. तर प्रत्येक श्रावण सोमवारी काय काय आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी करायच्यात मी तुम्हाला सांगितलं. देवघरातला दिवा आधी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या सेवा करायच्या आहे. श्रावण सोमवारी नित्य देवपूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. वातावरण प्रसन्न करायचं आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. आणि त्यानंतर बघा, आता प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण केली जाते. वेगवेगळ्या शिवामुठी असतात. आता पहिला श्रावण सोमवार जो आहे तर त्या सोमवारी तांदूळ ही शिवामूठ होती. दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी हिरव्या मुगांची शिवामूठ आहे. आणि चौथा श्रावण सोमवारी गव्हाची शिवामूठ आहे. तर बघा, आता प्रत्येक श्रावण सोमवारी काय करायचं आहे, अशा पद्धतीने शिवपूजन करायचं आहे. आपल्या हातामध्ये जी कोणती शिवामूठ असेल ती घ्यायची आहे. आता दुसऱ्या श्रावण सोमवारी समजा तीळ आहे तर तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर ते तीळ जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे. तिळाला थोडंसं अगदी पाणी लावून घ्या. वरून पाणी टाकण्याची गरज नाही, फक्त थोडासा किंचित ओला हात त्या तिळांना लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावर अर्पण करत असताना म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, मनातील इच्छा पूर्ण करा रे देवा. स्वतःच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला आधी बोलायची आहे. धनप्राप्ती, माझी धनप्राप्तीविषयीची इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ दे, किंवा अभ्यासातील यश मला मिळू देत, अशी इच्छा बोलायची आहे. आणि त्यानंतर अशी ही शिवामूठ घ्यायची आहे. तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मी सांगितलेला. आणि अशा पद्धतीने तुम्हाला 3 वेळा ही शिवामूठ अर्पण करायची आहे शिवलिंगावर. आणि 3 वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी आता तिळाची शिवामूठ आहे. सेम असंच तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचे. फक्त शिवामूठ काय आहे, हिरवे मूग आहे. ते तुम्हाला अगदी पाण्याचा थोडासा ओला हात लावायचा आहे. खूप देखील ओले करायचं नाही ते धान्य. आणि अशा पद्धतीने 3 वेळा शिवलिंगावर ते अर्पण करत असताना तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. आधी इच्छा बोलून दाखवायची आहे महादेवांना, अशी माझी इच्छा आहे, ती लवकरात लवकर पूर्ण करा. आणि 3 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा मंत्र सांगते मी, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, मनातील इच्छा पूर्ण करा रे देवा. हे तुम्हाला 3 वेळा म्हणायचे आहे मंत्र. त्यानंतर तिसऱ्या सोमवारी तशीच शिवामूठ अर्पण करायची आहे. चौथ्या सोमवारी पुन्हा गव्हाची शिवामूठ आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला गहू घ्यायचे आहेत आणि हा मंत्र म्हणून
तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची आहे. ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. बघा, हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि फक्त श्रावण सोमवारी करण्याचाच हा उपाय आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व श्रावणातल्या सोमवारी हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. भले तुम्ही श्रावण सोमवारचे उपवास करा किंवा करू नका, कोणतंही व्रतवैकल्य जरी नाही केलं तरी हा मंत्र मात्र 3 वेळा तुम्ही शिवामूठ अर्पण करून तुमच्या मनातील इच्छा सांगून शिवलिंगावरती अशा पद्धतीने ही शिवामूठ अर्पण करून हा मंत्र प्रत्येकाने म्हणायचा आहे. तुम्ही हा उपाय घरातील शिवलिंगासमोर बसून करू शकता किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे केला तरीही चालेल. नक्कीच सगळ्यांनी हा उपाय येणाऱ्या सर्व श्रावणी सोमवारी करा. फक्त शिवामूठ जी आहे तर ती आपली बदलणार आहे, मंत्र मात्र आपला तोच असणार आहे.